एकदा जरूर वाचा. खूपच रागारागाने घराबाहेर पडलो. घरी परत जायचेच नाही या इराद्याने. आज मला एवढा राग आला होता की रागाच्या भरात पप्पांचे बूट घातले, घर सोडले. ते मोठा माणूस बनून येईन आणि तेव्हाच वडिलांना तोंड दाखवेन. जर मला एक मोटरसायकल घेऊ नाही देऊ शकत तर कशाला मला इंजिनियर बनवण्याचे स्वप्न बघतात. आणि आज मी रागातच पप्पांचे पाकिट पण चोरून आणले होते, ज्याला पप्पांनी कधीही कोणालाही हात लावू दिला नाही. मला माहित होते यात नक्कीच पैसे कोणाला देतात याची हिशोब डायरी असणार. मला पण कळू दे किती माल लपून ठेवलाय ते. त्यामुळेच आईला सांगून कोणालाही हात लावू दिला जात नव्हता. खूप मोठे विचारचक्र डोक्यात चालू होते. चालताना मला बुटातून काहीतरी टोचत असल्याचे जाणवले. बुट काढून पाहिले तर टाचेतून थोडे रक्त आले होते. बुटातून एक खिळा टोचत होता. त्रास तर झाला, पण राग त्रासापेक्षा जास्त होता. रागातच पुढे चाललो. पुढे गेल्यावर दुसऱ्या बुटातून ओले ओले जाणवले. रस्त्यावर पाणी सांडलेले होते. उडी मारताना पाणी बुटात आले. बूट पायातून काढून पाहिले तर बूट खालून फाटलेला होता. तरीही रागातच लंगडत लंगडत बस स्टँडवर आलो. पण दुर्दैव, तासभर एकही एसटी नव्हती. मग वेळ होता म्हणून पप्पांचे पाकिट तरी चेक करून पाहू. पाकिट उघडले, त्यात एक चिठ्ठी मिळाली. त्याच्यावर लिहिले होते, लॅपटॉपसाठी 40,000 रुपये अमुक व्यक्तीकडून उधार घेतले. अरे, तो लॅपटॉप तर माझ्यासाठीच पप्पांनी घेतलाय आणि तो माझ्याकडेच आहे. दुसरी एक मुडपलेली चिठ्ठी मिळाली. ऑफिसमध्ये काम करताना तुमची आवड काय आहे ते लिहा असे सांगितले होते. त्यावर पप्पांनी चांगले बूट वापरायला आवडते असे लिहिले होते. अरे, चांगले बूट? परंतु त्यांचे बूट तर फाटले. आई मागच्या 4 महिन्यांपासून पप्पांना सांगते नवीन बूट घ्या, पण पप्पा प्रत्येक वेळी सांगतात अजून 6 महिने तरी चालतील हे बूट, मग घेऊ, आताच काही गरज नाही. मी आत्ता समजलो किती चालतील ते अजून. एक तिसरी चिठ्ठी मिळाली. जुनी गाडी द्या आणि नवीन गाडी घेऊन जा. आणि ते वाचताच मेंदूला अक्षरश डोक्यात मुंग्याच आल्या. पप्पांची गाडी. आणि मग मी घराच्या दिशेने धावतच सुटलो. आता पायात खिळा पण टोचत नव्हता. मी घरी धापा टाकताच पोहोचलो तर पप्पा घरी नव्हते आणि त्यांची गाडीही नव्हती. मी समजलो पप्पा कुठे आहेत. पप्पा तिथेच होते. मी धावत जाऊन जोरात मिठीच मारली आणि पप्पांचा खांदा ओला झाला. नको पप्पा, नको, मला नाही पाहिजे मोटरसायकल. बास पप्पा, अगोदर तुम्हाला नवीन बूट घ्या. आणि हो पप्पा, आता मला मोठा माणूस व्हायचंच आहे, तो पण तुमच्यासारखाच. पप्पा, फक्त तुमच्यासारखाच. पूर्ण शोरूम मध्ये शांतता पसरली. सगळं शांत वातावरण. मित्रांनो, आई वडिलांना ओळखा. आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही. खऱ्या अर्थाने जगा. हेच तर खरं जीवन आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.